विविध देवी देवतांवर आधारित रचना पाहिल्यानंतर आता खरी सुरुवात करूया ती राममय प्रवासाला. या पुढील रचना या प्रभू श्री रामचंद्रांवर आधारित. त्याची सुरुवात करूया ही मंगळमने. मंगळम या शब्दाचा अर्थच मुळी मंगल कामना करणे, सगळ्यांचे मंगलची व्हावे व प्रत्येकाला उत्तरोत्तर प्रगती लाभावी म्हणून केली जाणारी एक निरागस प्रार्थना, जी कुठल्याही देवी देवतांवर आधारित असू शकते. आता जसे आपण सर्वच जण जाणता की कसे सगळीकडे रामभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे, जो तो रामनामी रंगण्यासाठी अगदी आतुर आहे. व याच भक्तीचा एक भाग होत आम्ही देखील आज रामचरणी आमच्या या पुढील रचनेद्वारे सगळ्यांचे मंगल कामना करत प्रस्तुत करतोय राममंगळम. आतापर्यंत आपण भरतनाट्यम नृत्यशैलीतील पारंपरिक शुद्धशास्त्रीय रचना पाहिल्यात, परंतु आता आपण ह्याच नृत्यशैलीतील उपशास्त्रीय सादरीकरणाचा आस्वाद घेऊया. भारतीय संस्कृतीतील अभिजात महाकाव्य म्हणजेच रामायण. लहानपणापासूनच आपण ही कथा ऐकत आलोय की कसं दशरथपुत्र रामाने पत्नी सीता व भ्राता लक्ष्मणाबरोबर पित्याच्या वचनपूर्तीसाठी वनवास भोगला. आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमापोटी अथांग समुद्रावर पूल बांधत वानरसेना समवेत रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला. रामायणाची कथा आपण अनेक माध्यमातून पाहिली व ऐकली आहे.
या कथेला अनेक ऋषी जसे वाल्मिकी, तुलसीदास यांनी आपल्या कल्पकतेप्रमाणे मांडले व तदनंतर ग दी माडगूळकर व सुधीर फडकेंसारख्या अभिजात कलाकारांनी हीच कथा गीत रामायण म्हणून प्रख्यात केली. व आज आम्ही हीच अलौकिक कथा आपल्यासमोर आमच्या पुढील रचनेतून सादर करत ह्यातीलच काही सुरेख प्रसंग मांडण्याचा प्रयत्न सादर करतोय रामस्तुती.
प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम व धीरोदात्त व्यक्तिमत्व यांनी 14 वर्षांचा वनवास भोगला हे खरं आहे, पण त्यांच्याच बरोबर तो वनवास मात्र माता कौसल्या व राजा दशरथ यांनी देखील अनुभवला. पुत्रविरहात व्याकुळ झालेली कौसल्या आणि पुत्रवियोगातच देहांत पावलेले ते दशरथ. माता कौसल्या तर विवंचनेत होती की कसा तिचा पुत्र 14 वर्षांचा वनवास भोगेल. मात्र वनवासात प्रभू रामचंद्रांचे अनेक भक्त जसे शबरी, हनुमंत, सुग्रीव, जांबुवंत त्यांच्या अविरत सेवेसाठी तत्पर होते. हा 14 वर्षांचा वनवास संपताच जणू माता कौसल्याचे पुनर्जन्म झाला. सगळे दुःख विसरून ती अगदी उत्साहाने पुत्राच्या स्वागतासाठी तयार झाली. तशीच काहीची ही सध्याची स्थिती. पण इथे मात्र रामाने 14 वर्ष नव्हे तर तब्बल 500 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांचा वनवास भोगला व त्याचाच गोड शेवट म्हणून अवघ्या 2 दिवसांनी होणारा अर्थात 22 जानेवारी रोजी होणारा अलौकिक प्राणप्रतिष्ठेचा समारोह, कित्येकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा दिवस सर्वच रामभक्तांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. खरंच याहून सुखद नवीन वर्षाची सुरुवात नाहीच. तशीच काहीशी ही आपली पुढील रचना, ज्यात सगळेच रामभक्त आपल्या प्रभूंच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. देवे रांगोळ्या काढत जणू एवढ्या वर्षांची वाट पाहणारे डोळे आता स्वागतासाठी सज्ज झालेत. या रचनेबद्दल सांगायचे म्हणजे ही रचना गायली आहे ती ध्यासच्याच संगीत विभागातील शिष्या प्राची खोत हिने व ह्या रचनेची शब्दरचना व संगीत हे श्री सचिन नेवपूरकर यांचे. आमच्या आजच्या नृत्य सादरीकरणाची सांगता करणार ही रचना व सद्यस्थितीत सगळ्यांच्याच मनातील भावना व्यक्त करत सादर करतोय रामभजन. बिन मोहे कछु नहीं
अतिशय सुंदर असं या ठिकाणी नृत्याचं सादरीकरण, भरतनाट्यम या कला प्रकाराचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. जोरदार टाळ्या एकदा